या वस्तूचा वापर खत म्हणून जर कुंडीत लावलेल्या आपल्या तुळशीच्या झाडाला केला तर तुळशीच्या झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेलदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी आपण घरातीलच एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर ती वस्तू कोणती, त्याचा वापर कसा करायचा हे पाहणार आहोतच। पण आता उन्हाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे। तर या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता उन्हाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी याला खत देण्याबरोबरच सूर्यप्रकाश देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे। तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी तसेही जास्त उन्हाची म्हणजे सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते। आणि आता उन्हाळ्यामध्ये तर तुळशीचे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी सकाळचे किंवा संध्याकाळचे 1 ते 2 तास एवढेच या झाडाला ऊन मिळेल। कारण कडक उन्हामुळे आपले हे जे झाड आहे ते सुकण्याची, खराब होण्याची ही शक्यता असते। त्याचबरोबर आता उन्हाळ्यात तुळशीच्या झाडाला हे दररोज पाणी देणे हे गरजेचे असते, कारण उन्हामुळे कुंडीतील माती ही लवकर सुकते, कोरडी होते। झाडाला हे पाणी देताना उन्हाळ्यात शक्यतो संध्याकाळच्या वेळीच द्यावे, म्हणजे जास्त वेळ कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा हा टिकून राहतो आणि आपले हे झाड माती कोरडी होऊन सुकून हे खराब होणार नाही। मात्र त्याचबरोबर कुंडीतील मातीमध्ये हे पाणी साचणार नाही याकडे देखील हे लक्ष द्यावे, कारण बऱ्याच वेळा खडे मातीमुळे कुंडीचे जे ड्रेनेज होल असतात ते जाम होतात आणि आपल्या कुंडीमध्ये हे पाणी साचून राहते। पाणी साचल्यामुळे देखील आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले जे झाड आहे ते हळूहळू खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे कुंडीतील जे ड्रेनेज होल आहे ते वेळोवेळी हे चेक करावे। त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये तुळशीच्या झाडावरती हा अधूनमधून हा पाण्याचा फवारा देखील करावा। असे केल्यामुळे झाडातील पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो आणि आपल्या झाडाची जी पाने आहेत ती हिरवीगार, तजेलदार होण्यासाठी ही मदत होत असते। बऱ्याच वेळा आपण पाहतो तुळशीच्या झाडाला आपण खते, पाणी हे सर्व योग्य प्रमाणामध्ये देत असतो, तरी देखील आपल्या या तुळशीच्या झाडाची वाढ ही होत नाही। याचे कारण म्हणजे आपल्या या तुळशीच्या झाडावरती जेव्हा मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा ह्या वेळोवेळी काढून टाकाव्या, कारण त्या मंजिरी वाढवण्यासाठी म्हणजेच त्या मंजिरीमध्ये जे बी तयार होते ते तयार होण्यासाठी झाडाची सर्व जी एनर्जी आहे ती खर्ची होते। त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही होत नाही। त्यामुळे झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ज्या झाडावरती मंजिरी येतात त्या मधून ह्या कट कराव्या। आता आपण तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी ज्या वस्तूचा खत म्हणून वापर करणार आहोत ती ही वस्तू म्हणजे डाळ व तांदूळ धुतलेले हे पाणी आहे। बऱ्याच वेळा आपण स्वयंपाकघरामध्ये डाळ व तांदूळ धुतल्यानंतर त्याचे जे पाणी आहे ते फेकून देतो, तर ते फेकून न देता त्याचा झाडांसाठी खत म्हणून वापर करावा। कारण या पाण्यामध्ये हे झाडांच्या वाढीसाठी, झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेलदार होण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक, पोषक तत्वे म्हणजेच नायट्रोजन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा खत म्हणून जर तुम्ही झाडांना वापर केला तर खूप चांगला असा हा फायदा होतो। आणि हे जे डाळ व तांदूळ धुतलेले जे पाणी आहे ते तुम्ही फक्त तुळशीच्याच नाही तर सर्व प्रकारच्या झाडांसाठी याचा खत म्हणून हा वापर करू शकता। आता आपण हे जे डाळ व तांदूळ धुतलेले जे पाणी आहे ते तुळशीच्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची। त्यामुळे आपण दिलेले जे कोणतेही खत किंवा पाणी हे झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचले जाते आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होतो। त्याचबरोबर कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन हा खेळता राहतो आणि आपले झाड हे चांगले वाढते। अशा प्रकारे हे जे डाळ धुतलेले पाणी आहे ते महिन्यातून एकदा जरी तुम्ही तुळशीच्या झाडाला किंवा इतर झाडांना दिले तर खूप चांगला असा हा फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।